आईचो पानाचो डबो हायो, माझ्या आईची आठवण हाई. तुझे लय उपकार झाले. पांडू जा, पान सुपारी घेऊन. आणतोय. पैसे आहेत माझ्याकडे, मग पैसे आहेत माझ्याकडे. सुषमा, काय आहे काय ते? आता मी या घरात काही आणलेला पण चालूचा नाही. नाही तसं नाही, मी आपलं सहज विचारलं काय आहे काय ते. माझ्या आईचो पानाचो डबो. हो का? वा वा वा, फारच छान आहे. वा वा. काय झालं? या घरात माझ्याशी कुणी असा बोलताय यावर विश्वास बसत नाही. मी बोलतो ना, मी असाच बोलतो. मला आवडतं बोलायला असं. घेवा सुपारी. हा घेणार नाही काय मी देतोय म्हणून? नाही तसं नाही. मी सुपारी वगैरे काही खात नाही. मला कसलंही व्यसन नाही लिखाणाशिवाय. हा बरा. नाही आत्ता तर बोललास खायत नाही म्हणून. नाही, तू एवढ्या आपुलकीने देतेस तर मग खायला काय हरकत आहे? हा सगळ्याला छान आहे की. तुम्ही काय लिहितास? मी कथा गोष्टी लिहितो. मी गोष्टी. काय असतात त्याच्यात? हा खूप गोष्टी आहेत. म्हणजे एक आत्ताच लिहायला घेतली. ती कशी एक मुलगी असते, दिसायला फार सुंदर, तिचे डोळे ना रेखीव, अगदी तुझ्याच सारखी. मग तिचं लग्न होतं आणि मग ते काय काय झालं? माका अशा गोष्टी आवडत नाही. लोक उगाच रडतात अशा गोष्टी ऐकून. काय झालं? प्रयत्न फसला. सुपारी खायचा दातातच अडकली. काय कोण आहे पाठी? निलिमा. निलिमा तू अगं काय सांगितलं होतं मी तुला माधव? ते काय म्हणजे मला हे नकोय. मला नाही चालणार तू तिच्याशी बोललेलं. अगं ते म्हणजे काय झालं तू मला समजून घे ना. काय समजून घेऊ? मी तुला वॉर्न केलेलं होतं ना, तरी सुद्धा तुझी तिच्या बरोबर थट्टा मस्करी सुरूच आहे. अगं ते सगळं का करतोयस? काय झालं माधवा? काही नाही. मी आणि सुषमा म्हणजे मी सुषमा बरोबर बोलत होतो ना ते. हा माधव प्लीज डोंट टच मी. अगं काय झालं? काय झालं हे मी तुला अजूनही सांगायची गरज आहे का? एवढं काय रागवायचं त्या? माधव, अरे आपण आपल्या नवऱ्याला काहीतरी सांगतो तर त्यांनी निदान आपलं ऐकावं अशी साधी अपेक्षा आहे रे माझी. पण तू कुठल्याच बाबतीत माझं काहीच ऐकत नाही. निलिमा ती समोर आली म्हणून? ती समोर आली म्हणून मी तुला तिच्यापासून लांब राहा असं सांगितलेलं असून सुद्धा तुझी तिच्याशी थट्टा मस्करी सुरूच होती. अगं पण एकदम तिला असं कसं टाळायचं ना? ओ मग मी सांगितलेलं टाळता येतं का तुला? कारण मला माहिती आहे तू माझ्यावर चिडणार नाहीस आणि रागवलीस ना तरी थोडा वेळ. का? तू तिला टाळलंस तर तिला राग येईल का? निलिमा तू मला असं शब्दात नको पकडूस. माधव डोंट फॉरगेट, ती शेवंताची मुलगी आणि तिच्या आईकडून तिच्याकडे काहीतरी गुण आले असतीलच ना. कम ऑन निलिमा, तू बोलतेस हे? तू असा विचार करतेस? अगं अशा कित्येक अनाथ मुलींना तू मदत करत आलीस. तू सोशल वर्क आवड म्हणून नाही केलंस, कर्तव्य म्हणून करतेस. येस ऑफकोर्स,
मी त्या मुलींच्या आयुष्यात नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करत असते, पण हिनी हिच्या आयुष्यात काय करायचं ते ठाम ठरवलेलं आहे. म्हणजे माधव, मी त्या दिवशी तिला खिडकीतून पाहिलं. तिने साडी नेसली होती रात्रीची. नाही म्हणजे ह्या गोष्टीबद्दल मला ऑब्जेक्शन नाहीये, पण तिच्या डोळ्यात मी रिव्हेंज बघितल्या, सुडाची भावना. ती काहीही करू शकते. शी जबू मन्ना. आणि हे मी तिला पूर्ण ऑब्झर्व केल्यानंतरच बोलते. तिचा अभ्यास केलाय. आणि तरीही तुला पटत नसेल तर प्लीज. निलिमा, निलिमा, डोंट वरी, असं काहीही होणार नाही. माधव, हा? तुझ्या बोलण्यात ना कॉन्फिडन्स दिसत नाहीये रे. हो. एनिवे, त्यापेक्षा बरीच महत्वाची कामं आहे. मी तुला छायाच्या लग्नाबद्दल घरच्यांशी बोल असं सांगितलं होतं. हो. पण तू त्यानंतर काहीच केलेलं नाही. हो हो, बघतो मी नंतर. अरे कधी? वेळ हातातून निघून जायला नको. त्या दिवशी रात्री छायाला मी एका पुरुषासोबत पाहिलंय. प्लीज माधव, आपल्याला लवकरच काहीतरी करायला हवं. जेवण झाला काय गो? 10 हात नाही हात माका वेळ लागत. मी सरळ विचारलंय ना तुका काय सरळ बोलूक येणार नाही? माका बोलूक वेळ नाही. बघतास ना किती कामं हत. तुमका काय खाऊचा माहित. काय बोललंस गो? मी काय बोललंय? नाही तू नाही बोलणं, माझेच कान वाजतात. कामा नसली की कान वाचतच. मी पण करतोय कामा. सारख्या कशात तुझा ऐकून घ्यायचा. आत किती आलीलास? बाहेर जावा. नाही जाऊचंय. सारख्या म्हणतस ना फुकट गिळताय म्हणा. मग आता कामा करतोय. लय उजेड पडला हा ना तुमच्या कामांचा. आधीच दिवे लावला हास. काय बोललंस गो? काय खोटं बोललंय मी? तुमचा काय चालला हा तर सगळा माहित हा माका. या बघ सरिता, माझ्या नावावर काय खपवू नको, सांगून ठेवते. मी हाय काय खपत नाही. मी स्वतःच्या डोळ्यान बघितलंय. आणि मीच नाही, अभिराम भाऊजींनी बघितलेला हा, आर्ची साहेबने बघितलेला हा. पण या घरातल्या चेडू असं काय करणार नाही असा विश्वास ना त्यांका. आणि तुम्ही काय केलास? तोंड काळा करूचा हा काय तुमचा? कपराव कित्या झोमला काय आता तुमका? मी खय गेलाय नाही, मी काय केलंय नाही. किती झोमत माका? हा, तुमचं काय भूत होतं काय? ता माका काय माहिती नाही. तुम्ही ह्या सगळा मुद्दाम करतास, माझ्या नावावर घालतास. मी तुमका या घरातच नको असंय म्हणान करतास. या सगळा बोलतास आता माझ्या नावावर. आमका काय हाऊस नाही असा करूची. आणि सगळा करायचा वर म्हणायचा मी नाही त्यातला. अशी गाथा तुमची. मांजर डोळे बंद करून दूध पिता. तिका वाटतं कोणी बघत नाही, पण सगळे बघत असतात. तुका काय कामा नाही दुसरी? मग ही कामा कोण करतात? तो कोण तो तुमच्यावर फिरता तो करता येऊ. बघ सरिता, मी कोणाबरोबर फिरणार नाही. निलिमा, काय झालं गो माधवा? हिने माधवला पान खायला घातलं, त्यामुळेच होतं हे सगळं. माझ्या पोरांचा वाटोळा करून बघतस काय गो औदचे? दत्ता, हे का बाहेर काढू भया आत्ताच्या आत्ता.